आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हरेशजी लवटे साहेब येथे उपस्थित होत आहेत. आपलंही अजितजी चंदे साहेब येथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सागरजी बांगर साहेब येथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक इथून मात्र स्वागत करतोय. या दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथून मात्र पाठवून द्या. जितू खारीक यांच्याकडून पारितोषिक लावले गेले. कृष्णा भंडारी यांच्याकडे जेल जरी घेतला तरी 500 रुपये रोख पारितोषिक. अभि गुडव आणि चेतन बडगे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. शापूर पोलीस स्टेशनचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचलेत आणि विनंती करतोय आम्ही शापूर नगरपंचायत आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. इम्रान शेख आणि शरदजी दांडकर इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आता मात्र असं म्हणायला हरकत नाहीये की गुन्हेगारांना खूप सारा पोलिसी मार दिलाय. आता मात्र क्रिकेट खेळत असताना इथून मात्र धावसंख्या बनवत असताना पोलिसी मार फलंदाजीच्या मार्फत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल का, याकरिता इथून मात्र चर्चा अनेक प्रेक्षक राजांमध्ये पाहायला मिळतात. विकासला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. शापूर नगरपंचायत कडून गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय आणि ट्रॉफी सुद्धा इथे पोहोचलेली आहे. ती लगेच आपण इथून मात्र वितरित करणार आहोत. मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिल्याच बॉलवर यावेळेस भिरकावून दिला गेलाय. ज्या खेळाडू करिता 5000 रुपयाचं पारितोषिक पहिल्या विकेटला इथून मात्र लावलं गेलं होतं. इम्रान शेख यांच्या बॅट मधून चेंडू बावरांच्या पलीकडे पाहायला मिळतोय इथून मात्र चौकार 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या चौकाराच्या बढतीने 4 या अंकावर गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल आहे. यावेळेस ड्राईव्ह चांगला आपल्याला इम्रानच्या मार्फत पाहायला मिळाला. सिंगल इथून मात्र मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र आपण पाहताय. धावफलक 2 धावेच्या बढतीनं का होईना पुढे सरसावत असताना आपण पाहताय. ते आमच्या अरू माहिती पोहोचत आहेत. 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या 6 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय. खरं तर शापूरच्या विकासाकरिता विकास सुद्धा सातत्यानं इथून मात्र झटत असतात आणि आता मात्र शापूर नगरपंचायतचा जो संघ आहे त्याच्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहताय. यावेळेस चांगला चेंडू होता. आपल्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर कदाचित इथून मात्र ड्राईव्ह करत असताना लायसन नसावं म्हणून की काही विकासनं इम्रान शेख यांना मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलंय. थांबा दर्शवला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चेंडू संपताय 3 धावसंख्या 6 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. स्ट्रोक चांगला आहे. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना पाहायला मिळतो इथून मात्र चौकार 4. इम्रान शेख यांना आपण पाहतात. पप्पू 11 दसई संघामधून ग्रामीण क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहिलंय. त्यामुळे त्यांना इतकं लवकरात लवकर थांबवणं शक्य नाहीये. फटका फसलाय. चेंडू खाली. ओहो हो कॉलिंग नव्हतं. स्वतः गोलंदाज जर का तिथपर्यंत पोहोचले असते ना तर अजय सर जरुरी धावाची इजेलबाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. 1 धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहतोय. शापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री मुकेशजी ढगे साहेब येथे उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय मुकेशजी ढगे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षण म्हणून कार्यरत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण VVIP डाईसवर येऊन सन्मानाने इथून मात्र स्थानापन्न व्हायचंय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. एकेरी धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 12 या अंकावर धावफलक. व्हाईट बॉल धावसंख्या 12 या अंकावर गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस उचलले गेले. चेंडूला क्षेत्ररक्षक नाही या त्या क्षेत्रामध्ये. पकड पकड आणि चेंडू पकड. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे शरद दांडेकर यांच्या बॅट मधून
चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे, चौकार 4. शरदजी दांडकर यांच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहायला मिळाला. षटक संपलाय क्रमांक इथून मात्र 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या त्वरित, ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला सातत्याने इथून मात्र करू. क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचंय. शापूर नगरपंचायत आणि त्याच्या विपक्षात शापूर पोलीस स्टेशन. पहा धकाधकीचं जीवन असं सातत्याने आम्ही कालच्या दिवसामध्ये म्हटलं होतं की उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होत असतो गर्दीतला. महाराष्ट्र पोलीस 5 षटकांचं हे सत्र आहे. आणि कुठेतरी मात्र या जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये एक दिवस किंवा काही तास आपल्यासाठी असावे या अनुषंगानं आपल्याला हे शापूर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस खेळ खेळत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. अक्षयला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अक्षय या षटकात येईल. पहिलाच बॉल आहे यावेळेस फेस करत असताना डिक्लेअर झोन मध्ये जरूर बॅटला कलेक्ट होऊन चेंडू जर का डिक्लेअर झोन मध्ये जात असेल तर स्ट्राईक तुम्हाला रोटेट करणं कंपल्सरी राहील. या गोष्टीची आपण नोंद घ्या. सिंगल मिळत्या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 17 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय. गोलंदाज सज्जवतोय अक्षय. षटकातील पुढचा बॉल. हो बॅटची काढा होती, बॅटची एज आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. पळून पूर्ण होणारी एक धाव. सिंगलचा खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये या 2 चेंडूंवर सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. जरूर आपण मी पोहोचवीन तुमच्यापर्यंत. 2 धावा आपण इथून मात्र पाहिल्यात. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल लाही घेऊन चाललाय चेंडू. टेक्निकल स्ट्रोक, स्टायलिश फटका, चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जात असताना चौकार 4 धावा. इम्रान शेख यांच्या बॅटमधून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आपण पाहताय. चौकाराच्या बढतीने धावफलक पुढे सरसावत असताना 22-22. आमचं VVIP डाईस आपण पाहताय. निलेशजी पाटोळे असतील, निलेशजी पाटोळे साहेब असतील, आमचे आदरणीय विजयबाई भगत असतील, त्याच्यानंतर आमचे पोलीस निरीक्षक सन्माननीय मुकेश डगे साहेब असतील, त्यांनाही आपण पाहताय. आमचे संपूर्ण मान्यवर आहेत तिथे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेट केला गेलाय चेंडूचा. त्यानंतर चेंडू भिरकावून दिला गेलाय. नाहीये त्या क्षेत्रामध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या सलामी देणारा फटका. बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये. वेताळ स्वामी आणि SB गोटेकर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी येथे उपस्थित व्हायचं आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. व्हाईट बॉल, खराब चेंडूची डिलिव्हरी आपण पाहताय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 27 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आमचं VVIP डाईस संपूर्ण मान्यवर आमचे असतील. विजयजी भगत साहेब असतील, निलेशजी पाटोळे साहेब असतील, आमचे निरीक्षक साहेब असतील, त्यांनाही आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सय्या. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा टेक्निकल स्ट्रोक. ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नसतात ना सर, तो परफेक्टली क्षेत्र ओळखतात आणि तिथून मात्र अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बाउंड्रीच्या पलीकडे जाणारा चेंडू इथून मात्र रोखलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथून मात्र आपण पाहताय. आणि धावा किती मिळतात या चेंडूवर? तर 2 धावा मिळतात. 2 धावेच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 29-29. चेंडू संपुष्टात येतील 5. अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र बाकी राहत असताना आपण पाहताय. हो यावेळेस मिस करतील आणि चेंडू निघून जाईल. अंतिम चेंडू सुद्धा पाहायला मिळतोय. इथून मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. षटक संपत क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. नुकताच आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर एक दुःखद घटना आपल्याला पाहायला मिळाली. महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं गती निधन आपण पाहिलं. आणि त्यांच्या समवेत सर आपण विचार केला तर 2009च्या बॅचमध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे नियुक्त झाले आणि विदीप जाधव यांना आपण पाहताय PSO म्हणून जे काम पाहायचे अंगरक्षक म्हणून, आणि आज सेवा बजावत असताना तेही तिथून मात्र निधन पावले. त्याबद्दल समस्त महाराष्ट्र पोलीस आणि
महाराष्ट्राच्या वतीने त्यांनाही या स्पर्धेच्या मार्फत इथून मात्र भावपूर्ण श्रद्धांजली असेल. हेच महाराष्ट्र पोलिसांचं कार्य हे खूप सारं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सध्या तरी आपण बघितलं तर सायबर क्राईमची जी जनजागृती आहे ती हर एक शाळा कॉलेज असू द्या किंवा असे जे स्पर्धा असू द्या तिथे मार्फत महाराष्ट्र पोलीस सातत्याने पोहोचवतात. कारण आपण कष्टाने कमवलेले जे पैसे असतात ते सुरक्षित राहावे या अनुषंगानं महाराष्ट्र पोलीस हे कार्य करत असतात. मग व्हॉट्सअपवर आल्यावर अनोळखी जी PDF असेल लिंक असेल त्याच्यावर क्लिक करू नका किंवा मग तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली आहे या पद्धतीनं ही या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे आपण भिवू नका. अशा काही गोष्टी जर घडल्या तर आपल्या जवळचं जे महाराष्ट्र पोलीस आहेत किंवा पोलीस स्टेशन आहेत त्यांच्याशी जरूर संपर्क साधा. 24 तास तुमच्याकरिता महाराष्ट्र पोलीस हे इथून मात्र तैनात असतात. त्यामुळे सायबर क्राईम सध्या तरी महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आणि त्याकरिता महाराष्ट्र पोलीस सुद्धा इथून मात्र अग्रेसर भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जाऊयात मी नगरपंचायत बद्दलही तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाजी तो मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस दांडकर साहेबांकरिता हा चेंडू होता निघालाय. क्या बात आहे. चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. गोलंदाज इथून मात्र अजिंक्यचं स्वागत. पॉवरफुल स्ट्रोक. षटकार 6. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल हवेमध्ये चेंडू आहे. यावेळेला इथून मात्र हो जेल ड्रॉप होताना पाहायला मिळत आहेत. बिग हँड होते मैदानाच्या आतमध्ये. फायदा घेता आला नाहीये. या चेंडूवर जर का इम्रान शेख यांनी षटकार टोकला तर कदम साहेबांकडून 500 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र अजिंक्य सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पारितोषिक लावलं गेलं होतं आणि चेंडू क्षेत्ररक्षकाचा सहारा इथून मात्र मिळाला आणि त्या अनुषंगाने चेंडू निघाला बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कमाई करत असताना निलेशजी पाडोळे साहेब इतकं पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये लागतं इडीची धाड पडू शकते आणि खतरनाक इथे मात्र पारितोषिकांची उलाढाल होत असताना आपण पाहताय. गोलंदाज या पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा भिरकावून दिला गेलाय. चेंडू चाललाय बॅक टू बॅक 2 सिक्सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. इम्रान शेख ऑन फायर आणि पुन्हा एकदा गोलंदाजांवर पोलिशी मार मैदानाच्या आतमध्ये. लगातार 2 चेंडू 2 षटकार. आता मात्र शशी पाटील साहेबांकडून पारितोषिक लागले गेले. पुढच्या चेंडूवर जर का षटकार आला तर 500 रुपयाचं अजून पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसरा षटकार जर का पाहायला मिळाला ना तर इथून मात्र 500 रुपयाचं रोख पारितोषिक शशी पाटील साहेबांकडून पाहायला मिळेल. भिरकावून तर दिला गेलाय. फटका फसलाय की काय. मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय. महत्वाचा गडी महत्वाचा फलंदाज बाद होत असताना परतावं लागेल इम्रान शेख यांना तंबूच्या आश्रयाला. चला अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होत आहे. हो स्ट्रॉंगली अपील. विकेटचं बटन बॅटची कडा परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. नक्कीच षटक संपतं. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 52 या अंकावर. शापूर नगरपंचायतला आपण इथून मात्र पाहताय जरूर तुमच्या सेवेसाठी आहे. स्वच्छतेचा जो काही संदेश देत आहे त्याचं जरूर पालन करा. ओला कचरा आणि सुका कचरा जो आहे
त्याची विभागणी वेगवेगळी आपण करा. कर असतील आपले जे राहिलेले ते त्वरित आपण भरा आणि त्याकरिता उत्पन्न असतं आपल्या नगरपंचायतचं आणि 52 दोन गड्यांच्या मोबदल्यात 52 उत्पन्न असतं. त्याच्याने आपल्या विकास कामांना इथून मात्र गती येत असते. त्याही गोष्टीची आपण इथून मात्र जरूर इथून मात्र पालन करा. त्याच्यानंतर सांडपाण्याचा जो निचरा असेल तोही योग्य वेळेत आपण करूयात, चांगल्या पद्धतीने करूयात. नगरपंचायत करिता हे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतात. भरपूर काही गोष्टी आहेत, आम्ही जसा वेळ मिळेल तसा तुमच्यापर्यंत आपण पोहोचू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2:52 या अंकावर इथून मात्र धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. दिलीप लहांगे इथून मात्र आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. एक्झिबिशन मॅच आहे इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्या पुढचा बॉल हो यावेळेस गॅप होता, पण पाहिजे तितकी ताकद इथून मात्र पाहायला मिळाली नाहीये. ओ हो क्षेत्ररक्षकांची चूक घडतीये आणि क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे मिळणारा चौकार. मैदानाच्या आतमध्ये 4. गोलंदाज सय्या ओहो पुढचा बॉल यावेळेस पहा परफेक्ट फटका होता, तितक्यात परफेक्ट झेल. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद. नाही शरदजी दांडकर साहेबांना आपण इथून मात्र पाहताय, ज्यांचा पहिल्या दिवसामध्ये लकी ड्रॉ करिता कुपन निघाला होता. म्हणता ना की लकी ड्रॉचं कुपन सगळ्यांसाठी आहे. तिथे तुमचं पद प्रोफेशनल मॅटर करत नाहीये, तुमचं जेंडर तुमचं वय मॅटर करत नाहीये. ज्याला संधी किंवा नशीब आजमावायचं आहे त्यांनी या. एक संधी आहे आणि प्रेक्षकांकरिता ही पर्वणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज दिलीप पुन्हा एकदा सज्ज होईल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहताय. एक धाव मिळतीये. एकेरी धावसंख्या 57. 57 या अंकावर धावफलक. श्रीधर घोरपडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. डिक्लेअर झोन मध्ये द NP शो निलेशजी पाटोळे साहेबांच्या फ्लेक्सला आणि नावाला सलामी देणारा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सिंगल संगीत होतीये, फार काही भेटणार नाहीये. बॅटला कलेक्ट होऊन चेंडू जर का जात असेल तर स्ट्राईक रोटेट करणं तुम्हाला बंधनकारक आहे. सिंगलनं धावसंख्या 58. 58 या अंकावर धावफलक. गोलंदाज दिलीप इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल सरळ बॅटनं उडवल्या गेले चेंडूवर. खूप वेळ हवेमध्ये फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात. परतावं लागेल बॅटर कैलासला तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर किरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होत असताना आपण पाहताय. चला 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 58. 58 या अंकावर चांगला स्कोर आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय. शिवराज गायकवाड साहेबांना आपण पाहताय. CEO आपल्याला जे पाहायला मिळतात त्यांच्याकडून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्रत्येक कॅच करिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक
इथून मात्र पाहायला मिळते आपल्या कर्मचारी वर्गावर असलेलं हे प्रेम आहे ते दर्शवत असताना यावेळेस व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय फुकटची एक धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 58-58 या अंकावर धावफलक क्षमस्व 59 या अंकावर धावफलक पुढचा बॉल बाउंड्राईच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात फेकी होतीये थोडीशी लूज फेकी पाहायला मिळते असं म्हणायला इतकं हरकत नाहीये चला एस बी गोठेकर आणि वेताळ स्वामी टॉस करण्याकरिता आपण यायचंय षटक संपत क्रमांक इथून मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ते म्हणजे अर्थात 61 या अंकावर धावफलक ढगे साहेबांकडून हे पारितोषिक लागले गेले फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल क्या बात आहे पारितोषिकांची खैरात गोलंदाज सय्यद पुढचा बॉल फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि नक्कीच इथून मात्र एकच धाव पाहायला मिळते चला एस बी गोटेकर आणि वेताळ स्वामी आपण टॉस करण्याकरिता यायचंय हे 5वं षटक संपलं की सिंगल अंकित होती ढगे साहेबांकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र लागले गेले षटकाराकरिता आणि कॅच पकडली तर सीईओ गायकवाड साहेबांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक त्या खेळाडूला इथून मात्र प्रदान करण्यात येईल गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचा बॉल हो यावेळेस मिस करतायत चांगल्या चेंडूची डिलिव्हरी चांगल्या चेंडूची फेकी इथून मात्र आपण पाहत आहे निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 62 या अंकावर धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे 62 या अंकावर चला शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे पुढचा बॉल यावेळेस असं वाटलं की वाईट जाऊ शकतो पण खेळण्याला नापसंती दर्शवली गेली आणि पाठची कडा इथून मात्र घेतली गेली आणि विकेटचं पतन फलंदाज बाद परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला न्यू बॅटर चौका ठोकला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक होतं शशी पाटील साहेबांकडून किरण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय धावबाद करण्याची इथे मात्र संधी फसवलं आपल्या साथीदारानं इथून मात्र फसवलं गेलं विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला श्रीधर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या खेळाडूच्या असणार आहे स्ट्रोक चांगला होता क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे हो कलेक्शन होईल फेकी होईल आणि इथून मात्र तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातील 2 धावा पळून पूर्ण होत आहेत आता मात्र स्लो क्रिकेट थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 65 या अंकावर धावफलक
गोलंदाज सय्या षटकातील अंतिम चेंडू फसवा चेंडू होता. याही वेळेस फटका बसण्याची शक्यता. ओहो पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाली आणि 500 इथून मात्र उकले गेले. 500 हातातून निसटले असं म्हणायला हरकत नाहीये. धावबाद करण्याची संधी आणि इथे मात्र धावा किती पळून पूर्ण केल्या गेल्या तर पंच 3च धावा ना. 3च धावा ग्राह्य धरल्या जातील आणि 3 धाव्याच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 68 विजयाकरिता 69 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवले गेले आणि बघूया तिथून मात्र 69 धावसंख्येचं आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजय गरज सर जॉईन होतील आणि तुर्तास आम्ही थांबतोय आणि काही चुकी झाली असेल तर क्षमस्व. कारण असं म्हटलं जातं की खाली ठेवून बर्फाची लादी आणि साहेब आणतातल्या आतमध्ये, त्यामुळं काही चुकी झाली असेल तर क्षमस्व. आणि जाऊयात आपण पुढील टॉसच्या दिशेने जिथे मात्र दोन्ही टीम कॅप्टन आम्ही मुख्य व्यासपीठावर विनंती करतोय. गायकवाड साहेब आणि ढगे साहेबांचे शुभ हस्ते केले जाईल. जे सीईओ आहेत आणि ढगे साहेब निरीक्षक म्हणून आहेत. या दोन्ही टीम कॅप्टन्स आपण यायचंय. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. वेताळ स्वामी आणि त्यांच्या विरोधात SB गोठेकर. नॉकआउट मॅच जिंकणारा संघ हा आपलं आव्हान जिवंत ठेवणार आहे आणि पराभूत संघाचं आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात येईल. त्यामुळे फार महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांकरिता. मंचावर कॅप्टन्स मंचावर आपण पोहोचायचंय. तिथे सन्माननीय गायकवाड साहेब आणि सन्माननीय ढगे साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या सामन्याची नाणेफेक केली जाईल. बिग मॅच मोठ्या सामन्याची नाणेफेक सन्माननीय ढगे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होत असताना SB गोठेकर संघाने जिंकलाय टॉस. प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय. आमचे पाहुणे दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देत असताना दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देत असताना या सामन्याकरिता चला तर वळूयात ह्या चालू असलेल्या मॅच कडे. एक्झिबिशन मॅच आहे. मनमुराद आनंद लुटतायत सर्व खेळाडू आमचे पोलीस बांधव, त्याचप्रमाणे शहापूर नगरपंचायत आणि पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल अभिजित कुडव यांना, तसेच त्यांच्या समवेत राकेश आरज. बॅटिंग पोलीस बांधवांची जबरदस्त राहिली आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना 5 ओव्हर्समध्ये तब्बल 68 धावा त्यांनी फलकावर लावलेल्या आहेत आणि आता 69 धावा बनवायच्या आहेत. शहापूर नगरपंचायतला सामना जिंकण्याकरिता 13.80 ची सरासरी प्रतिषटक त्यांना गाठावी लागणार आहे. अर्थातच धुवाधार फलंदाजी करावी लागणार आहे. पोलीस बांधवांची फटकेबाजी आपण बघितले. इम्रान शेख यांनी तब्बल 38 बनवल्या. 13 बॉल्समध्ये 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्यांच्या समवेत शरद दांडकर आले होते आणि अगदी दांडकट फटके त्यांचे पाहायला मिळाले होते. 2 चौकार 1 षटकार ठोकला, 16 धावांचं योगदान दिलं. सलामीवीरांनी मजबूत पायाभरणी केली होती, त्यामुळेच 68 धावांपर्यंत मजल मारण्यात आली. सलामीची जोडी अक्षय आणि विकास आलेले आहेत ओपन करण्यासाठी. मोठी जबाबदारी सलामीवीरांवर असणार आहे. फ्लाइंग स्टार्ट त्यांना द्यावा लागणार आहे. जसा फ्लाइंग स्टार्ट मागच्या मॅच मध्ये आपण बघितला होता दिनू कांबळे आणि बाली भागरेच्या माध्यमातून, या मॅच मध्ये देखील तसा फ्लाइंग स्टार्ट आपल्याला पॉवर प्लेच्या दरम्यान पाहायला मिळाला इम्रान शेख आणि शरद दांडकर यांच्या माध्यमातून. आणि आता गोलंदाजीसाठी मात्र शरद दांडकर पहिल्या षटकामध्ये सज्ज होत आहेत. $69 to win. डावाला सुरुवात होत आहे. पहिली 2 षटक पॉवर प्लेची आणि पॉवर प्ले मध्ये फलंदाजांची आतिषबाजी पाहायला मिळेल की पोलिसांची नाकाबंदी असेल. पाहूयात. पहिला बॉल
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट थ्रू द लाईन. फटका सजवलाय परंतु लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर पहिल्याच बॉलवर अकाउंट ओपन होत असताना विकास यांच्या बॅटमधून ही सिंगल आली आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला अक्षय असतील. या ठिकाणी पत्रकार सन्माननीय दिनेशजी पाचघरे यांचं आगमन झालेलं आहे. निलेश पाटोळे साहेबांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आता वातावरण देखील खूप छान आहे. दुपारच्या सत्रामध्ये ढगाळ वातावरण होतं. आता आकाश निरभ्र आहे. ऑन साइड लाईन फील्डला क्लिअर केलाय. फटका छान आहे. डीप मध्ये कुठलाही फिल्डर उपस्थित नाही आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. चांगला स्ट्रोक अक्षय यांच्या बॅटमधून. थोडासा अक्रॉस द लाईन खेळत असताना पॉवर प्लेचा इथे फायदा घेतलाय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. फार मोठा गॅप डीप मध्ये तिकडे होता. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, ते केलं आणि चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. जवळपास 14ची सरासरी गाठायची आहे. त्याची पूर्णपणे कल्पना आहे सलामीवीरांना आणि त्यामुळेच प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न दिसतोय. थोडासा संत टाकलेला बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं खेळलाय परंतु यावेळेला चांगला स्टॉप. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजून आपण बघितलं क्षेत्ररक्षण होत असताना. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येथे मिळताना दिसते. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. या स्पर्धेचं जे आयोजन आहे लाजवाब आहे. NP स्पोर्ट्स शहापूर अर्थात निलेश पाटोळे साहेब यांच्या माध्यमातून, निलेश पाटोळे स्पोर्ट्सच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मोह मात्र आमच्या पोलीस बांधवांना देखील आवरता आलेला नाहीये. नगरपंचायतचे जे कर्मचारी असतील किंवा नगरसेवक असतील त्यांना देखील आवरता आलेला नाहीये. वॉट अ शॉट. थोडीशी जागा बनवली आणि बॉलला बरोबर त्याची जागा दाखवली. कट करत असताना कव्हर पॉइंटच्या वरून देखणा फटका. 4 धावा चौकार. अतिशय सुंदर फटका. मनमोहक असा फटका होता. दिलखेचक फटका होता. फलंदाज विकास यांच्या बॅटमधून धावसंख्येचा विकास करताना दिसत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचले. बिनबाद 10. ऑफ साइडला आपण बघतो की सर्कलच्या आतमध्ये जणू काही भिंत आहे फिल्डरची, परंतु ती भिंत क्रॉस करत असताना हा चौकार ठोकलाय फलंदाज विकास यांनी. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल आहे. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा हा चेंडू. पहिला डॉट आलाय. गोलंदाजी आपण बघतोय की एवढी खराब झालेली नाही, मात्र 2 चौकार तरी देखील फलंदाजांनी खेळलेत. म्हणजेच काहीतरी दर्जेदार क्रिकेट. गोलंदाजी देखील चांगली होती आणि फलंदाजांनी देखील चांगले फटके या षटकामध्ये सजवलेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज शरद दांडकर. त्यांचा हा बॉल थोडासा फ्लाईट दिलाय. वाव, ब्युटिफुल शॉट आणि बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषा पार. 4 धावा चौकार. अप्रतिम फटका होता हा. क्लास पाहायला मिळतोय विकास यांच्या फलंदाजीचा. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान जणू काय आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण पाहतोय की काय, असा भास झाला हा फटका बघितल्यानंतर. क्लासिक चौकार आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 14. शहापूर नगरपंचायत. मजबूत पायाभरणी करतायत सलामीवीर. 2 चौकार विकास यांच्या बॅटमधून आलेत. 1 चौकार अक्षय यांनी ठोकलाय आणि जी सुरुवात पाहिजे होती तशीच सुरुवात आहे. बरोबर 14 धावा पहिल्या षटकामध्ये. इथून आणखी 55 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकांचा खेळ बाकी. 24 चेंडू आणि 55 धावा. यानंतर देखील एक फार मोठा सामना आपल्या समोर असेल. नॉकआउट मॅच पाहायला विसरू नका. SB गोठेकर विरुद्ध वेताळ स्वामी. आणि तदनंतर शेवटचा सामना असेल आजच्या रजनीतील. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आपण लकी ड्रॉचा लाभ घेऊ शकता. कुपन अगदी फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला दिले जात आहेत. फक्त आपला आधार कार्ड सोबत ठेवा आणि भाग्यवान विजेत्याला मिळणार आहेत तब्बल 10,000 रुपये निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून. नवीन षटकातील पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. खराब क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड आणि बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. श्रीधर गोलंदाजी करताना दिसत आहेत. बॉल चांगला होता, फटका देखील चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण जसं पाहिजे होतं तसं तिथे पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळेच हा चौकार येतोय.
चौकारांची आता खऱ्या अर्थानं सरबत्ती आपल्याला पाहायला मिळते. चौथा चौकार आलाय, 7च चेंडूंचा खेळ झालेला आहे. 18 धावा फलकावर. सुरेख बॉल, अँगल डिलिव्हरी, चांगला बाउन्स प्राप्त करत असताना पोलीस बांधव आहेत, शेवटी त्यांच्याकडे हाईट डिसेंट असतेच, तो क्रायटेरिया देखील आहेच आणि त्या हाईटचा लाभ येते गोलंदाज घेत असताना. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केला आणि बीट केलं बॅटरला. चेंडू थोडेसे बॅक ऑफ लेंथ टाकण्याचा प्रयत्न सध्या या षटकामध्ये आपण बघतोय. याही वेळेला खांद्याचा वापर केलाय, अपर कट, बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. फटका छान होता परंतु जास्त धावा पाठीमागे मिळणार नाहीत. घोषांकित क्षेत्र आहे, एक धाव मिळताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. इथून आणखी एक्झॅक्ट 50 धावांची आवश्यकता आहे शहापूर नगरपंचायतला हा सामना जिंकण्याकरिता. शहापूर पोलीस विरुद्ध शहापूर नगरपंचायत अशी ही प्रेक्षणीय लढत, एक मैत्रीपूर्ण असा सामना आहे आणि शहापूरच्या विकासासाठी एकमेकांना त्यांची साथ मिळणं ही फारच गरजेची आहे, ती मिळत आलेली आहे. कायदा सुव्यवस्था शहापूरमध्ये अगदी सुरळीतपणे आपल्याला पाहायला मिळतोय. शहापूरच्या विकासासाठी शहापूर नगरपंचायत अतिशय दक्ष आहे. पण आज क्रिकेटचा आनंद हे सारेजण येथे लुटतायत आणि पोलीस बांधवांना तर फार कमी वेळ मिळत असतो. स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता, अगदी खोलात टाकलेला बॉल डाव्या एष्टीच्या मात्र बाहेर गेलाय, वाईड आहे. पंच राकेश आरज यांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या 20 रन्स ऑन द बोर्ड. सुरुवात चांगली केली आहे सलामीवीरांनी. अक्षय आणि विकास यांची सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हो, ब्युटिफुली बोल्ड, बरोबर यॉर्कर टाकलाय आणि पुरेपूर सन्मान त्या यॉर्करला देत असताना फलंदाज विकास. चांगलं क्रिकेट. अप्रेक्षणीय लढती बऱ्याचदा कधी कधी बोरिंग होत असतात परंतु इथे तसं नाहीये. इथे क्वालिटी क्रिकेट आपल्याला या दोन्ही संघांकडून पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे रेग्युलर क्रिकेटचे सामने होत असतात तसाच हा सामना होताना दिसतो. या वेळेला हवाई हल्ला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी व्यासपीठाला सलामी देत असताना हा येतोय दमदार हिट, षटकार. बॅकफुटला जात असताना आडव्या बॅटनं जोरदार प्रहार केला आणि चांगलं टायमिंग साधत असताना थोडंसं समोरच्या बाजूने हा षटकार ठोकलाय. पुल शॉट खेळत असताना बऱ्याचदा बॉल मिड विकेट, स्क्वेअर लेग, बिहाइंड स्क्वेअर जातो परंतु या वेळेला बघा अगदी समोरच्या बाजूनं लॉंग ऑन मिड विकेटच्या दरम्यान हा षटकार ठोकलाय फलंदाज विकास यांनी. अप्रतिम फटका. पहिला षटकार या डावातील. धावसंख्या वेगानं पुढे सरसावली 26 या आकड्यावर. चोख प्रत्युत्तर शहापूर नगरपंचायतचे सलामीवीर देत असताना या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. हा यावेळेला चांगला बॉल आहे, थोडासा बॉल मध्ये बाउन्स कमी राहिला. हॅमट करायचा होता थ्रू दी ऑफसाइड. बीट झालेत बॅटर आणि याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पॉवरफुल स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजांकडून. धावसंख्या बिनबाद 26 आणि आता समीकरण असणार आहे 18 चेंडू 43 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, या षटकामध्ये 12 धावा येताना पाहायला मिळाल्या. काही चांगले चेंडू पाहायला मिळाले. फलंदाज बीट देखील होताना दिसले परंतु मोठे फटके देखील आले. एक चौकार एक षटकार श्रीधर यांच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 18 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण आहे. 69 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. सन्माननीय निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून ही संकल्पना, ही स्पर्धा अप्रतिम असं आयोजन आहे आणि क्रिकेटवर जीवापाड प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व आहे. सन्माननीय शिवराज गायकवाड साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. नगरपंचायतचे ते मुख्य अधिकारी आहेत गायकवाड साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आणि पोलीस निरीक्षक सन्माननीय ढगे साहेब देखील मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून देखील पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. दोन्हीकडून पारितोषिकांचा वर्षाव आहे. मागच्या डावामध्ये देखील आपण पारितोषिक बघितली होती.
मंजूर शेख यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ऑलमोस्ट विकेट मिळाली असं वाटलं होतं. हा बॉल अगदी एष्ट्यांच्या जवळून एष्ट्यांना आणि बॅटला फुंकर घालत असताना विकेट किपरच्या हातात निघून गेलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण शरद दांडकर यांना बघतोय. अष्टपैलू खेळाडू आहेत. सलामीला देखील आले होते बॅटिंग करण्यासाठी आणि गोलंदाजीमध्ये देखील प्रमुख भूमिका आपल्या टीमसाठी बजावताना दिसत आहेत. जे काही असू द्या, मी पुढे राहणार हे त्यांचं धोरण आहे आणि आपल्या कर्तव्यामध्ये देखील ते कुठेही मागे राहिलेले नाहीत. बॅकफुटला जाऊन खेळले आणि सिंगल येथे फलंदाजाने प्राप्त केली. धावसंख्या 27. समीकरण 16 चेंडू आणि 42 धावा. अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे शहापूर नगर पंचायतच्या फलंदाजांना. सुरुवात तर चांगली केली आहे, परंतु अखेर क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणी तर भरपूर आहेत. आपण बघतोय की वेल बिगन इज हाफ डन, म्हणजे चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम झाल्यासारखं आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात महत्वाची म्हण. दरम्यान हा बॉल, इथे धावचीची संधी आणि फलंदाज धावबाद. फर्स्ट विकेट गोज डाऊन. ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड, ही म्हण फार महत्वाची आहे. मॅच जिंकणं महत्वाचं आहे. बघूया कोण जिंकतंय. आणि मंजूर शेख यांच्याकडून विकेटसाठी जे 500 रुपये लावलेले आहेत ते आता क्षेत्ररक्षकाला मिळणार आहेत. रनआउटच्या रूपात आली आहे पहिली विकेट. 27 ला 1. फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. अक्षय बाद झालेले आहेत. अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये इन एट नंबर 3. अजिंक्य देखील चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. विस्फोटक बॅटिंग ते करू शकतात. स्ट्रायकिंग एंडला विकास, जबरदस्त फटकेबाजी विकास यांनी केली. 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण बघितलेला आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला उडवलाय हवेत आहे, पुल केलाय, मिस टाइम फटका. फिल्डर पोहोचेल का नाही, थोडेसे दूर राहिलेत. सर्कल मधून धाव ठोकली होती आणि जवळपास अशक्यप्राय होतं त्यांच्यासाठी. प्रयत्न चांगला होता परंतु बॉल लांब होता. 2 धावा याच दरम्यान कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 69 धावांचा पाठलाग करत असताना हा सामना जिंकण्याकरिता शहापूर नगर पंचायत संघ प्रेक्षणीय लढत आहे आणि विजेत्या संघाला एक आकर्षक अशी ट्रॉफी येथे दिली जाणार आहे. निलेश पाटोळे साहेबांकडून ती ट्रॉफी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सध्या आणली गेलेली आहे. दोन्ही संघांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. खूप चांगली गोलंदाजी. थोडासा लोअर ट्रॅजेक्टरीचा बॉल टाकला परंतु अगदी खोलात टाकला होता. मिसफील्ड झाली आहे त्याच्यामुळे एक धाव मिळताना दिसेल. मिडॉनला मिसफील्ड झाली. बॉल अगदी डीप मिड ऑफला पोहोचला होता. सिंगल आली आहे. शांत ठेवलंय आतापर्यंत या षटकामध्ये फलंदाजांना. गोलंदाज शरद दांडकर 30 धावा फलकावर लागलेल्या आहेत. आणखी 39 ची गरज आहे. या वेळेला स्लॉग हिट, बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे उपस्थित, डीप स्क्वेअर लेगला. ओ माय गॉड, प्रयत्न तर छानच होता परंतु अखेरच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. जीवदान मिळतंय फलंदाजाला. 2 धावा मिळतील अजिंक्य यांना आणि याचबरोबर षटकाची देखील समाप्ती होत असताना खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये खर्चिक ठरले होते शरद दांडकर परंतु या षटकामध्ये अप्रतिम कमबॅक त्यांनी करून दाखवलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/32 आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये अर्थात 12 बॉल्स मध्ये करायचे आहेत 37 धावा. 12 balls remain and 37 more runs required to win. शरद दांडकर यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 14 खर्च केल्या होत्या परंतु या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट जी धावचीच्या रूपात आली. त्याच्यामुळे आता थोडंसं पारडं जड दिसतं या मॅच मध्ये शहापूर पोलिसांचं. 12 चेंडू 37 धावा. कठीण काम दिसतंय फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. हाणामारी करावी लागणार आहे फलंदाजांना. गोलंदाजीसाठी आता राजेश विशे सज्ज होत आहेत. विशेष कामगिरी मागच्या ओव्हरमध्ये आपण शरद दांडकर यांची बघितलेली आहे आणि मॅचच्या पेनल्टीमेट षटकामध्ये मात्र विशे यांना गोलंदाजी करण्यासाठी आणलं गेलंय शहापूर पोलीस संघाकडून. विकास ऑन स्ट्राइक. 18 धावांवर खेळतायत. सेट बॅटर
हो, मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, मात्र काय वेग होता या बॉलमध्ये. आणि चांगली लाईन, चांगली लेंथ देखील होती. थोडासा फुलर लेंथवर अँगल देखील होता बाहेरच्या बाजूनं. राऊंड द विकेटनं मारा केला, बीट केलाय बॅटरला. पहिला बॉल डॉट. निर्धाव चेंडूंनी कुठेतरी प्रेशर वाढत जाणार आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे शहापूर नगरपंचायत संघाला. 11 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला दुरून ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर पोहोचतील. ओहो, लाजवाब कॅच, आउटस्टँडिंग कॅच, फलंदाज बाद. कानून के हाथ बहुत लंबे होते हैं, वो कहीं भी पहुंच सकते हैं, और यहाँ पर देखिए हाथ पहुंच ही गए गेंद के नीचे और एक दर्शनीय कैच. त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं असतं तर बरं झालं असतं. भास्कर बांगर यांनी हा झेल स्वीकारलाय. ग्रेट कॅच, कौतुकास्पद कामगिरी. नवीन बॅटर शेखर मैदानामध्ये पोहोचलेत. 10 बॉल्स मध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. मागच्या ओव्हर पासून गोलंदाज प्रभावी मारा करताना दिसत आहेत. विषयांचा आणखी एक अप्रतिम बॉल स्कीड होत आहेत, वेग वाढतोय टप्पा पडल्यानंतर, आणि त्यामुळेच फलंदाज थोडेसे हैराण झालेले आहेत. भंबेरी उडालेली आहे फलंदाजांची या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी, धारदार गोलंदाजी राजेश विषय यांच्या मार्फत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत या षटकातील, एकही धाव आलेली नाही. विकेट देखील प्राप्त केली आहे विषयांनी. समीकरण आणखी खडतर होत चाललेलं आहे शहापूर नगरपंचायत संघासाठी. या वेळेला दिशा दिली आहे, परंतु ज्या क्षेत्रामध्ये द्यायला पाहिजे होती तिकडे दिलेली नाहीये, कारण मागे डिक्लेअर झोन आहे. चौकार षटकार तुम्हाला पाहिजे असतील तर थोडंसं समोर खेळणं गरजेचं आहे. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 33. समीकरण 8 चेंडू आणि 36 धावा. विजयाकडे आता मार्गक्रमण सुरू झालेलं आहे असं वाटतंय या मॅच मध्ये. शहापूर पोलिसांचं बॅटिंग देखील दमदार केली, गोलंदाजीमध्ये सुरुवात तेवढी चांगली नव्हती पॉवर प्ले मध्ये, परंतु पॉवर प्ले संपल्यानंतर अप्रतिम मारा पाहायला मिळालाय. हो, सुरेख फटका, थोडीशी जागा मिळाली, त्याचा फायदा घेतलाय, कव्हर पॉइंटला क्लिअर केलंय. डीप मधून फिल्डर पोहोचण्याच्या प्रयत्नात लाजवाब क्षेत्ररक्षण, किती लांब वरचं अंतर कापून काढलंय. डीप कव्हर मध्ये होते फिल्डर आणि अगदी डीप पॉइंटला जवळपास पोहोचले. किरण जी होते त्या ठिकाणी. 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. 100% कमिटमेंट. शेवटी पोलीस आहेत, सामना त्यांच्या बाजूने जरी झुकलेला असला तरी देखील ते दक्षच राहणार आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. गोलंदाज राजेश विषय यांचा. ओ, ह्या वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा हातातून निसटलेला दिसतोय आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून. इट्स अ बीमर बॉल. नो बॉल म्हणजेच पुढचा बॉल असेल फ्री हिट. संधी चालून आली आहे फलंदाजाकडे. मोठा फटका खेळावा लागणार आहे, संधीचा फायदा घ्यावा लागेल. धावसंख्या 36 म्हणजे 33 धावा अजूनही बनवायचे आहेत. फक्त 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 27 राहतील. फ्री हिट दूर टाकलाय. शॉट तर ऑफर केला होता, बीट झालेत, परंतु वाईड आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या 5 बॉल्स मध्ये, परंतु शेवटचा बॉल तेथे थोडीशी चूक घडली. नो बॉल, बीमर पडला आणि त्याच्यानंतर वाईड बॉल. स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य. धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचलेले. आणखी 32 बनवायचे आहेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी. प्लॅन मेस ब्युटिफुली बोल्ड. शेवटचा बॉल डॉट आणि याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. आणखी एक इकॉनॉमिकल आणि सक्सेसफुल षटक शहापूर पोलिसांकरिता. फक्त 5 धावा या षटकामध्ये आल्या आणि एक विकेट आपल्या खात्यात टाकली राजेश विषय यांनी. लाजवाब गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 37 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे शहापूर नगरपंचायतला सामना जिंकण्याकरिता. असं म्हणावं लागेल की आता शहापूर पोलिसांनी शहापूर नगरपंचायतला घेरलेलं आहे. खूप चांगलं खेळमेळीचं वातावरण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आणि निलेश पाटोळे साहेबांचं आयोजन म्हटलं की उत्तमातलं उत्तम आयोजन असतंच. 6 चेंडू 32 धावा. गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये
कैलास येत आहेत. कैलास बरब शॉर्ट बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. आकाशाला गवसणी घातली मात्र मैदानाच्या आतमध्ये कॅच होता परंतु कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेसाठी निघालेत फलंदाज. 2 धावा मिळतील देखील परंतु सिंगल डबलने सामना जिंकता येणार नाहीये. सामना जिंकण्याकरिता चेंडूचं थोबाड रंगवावं लागणार आहे. चौकार षटकारांची उधळण करावी लागेल. आता चौकारांनी देखील काम होणार नाही वाटतं. हो 5 बॉल्स मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. षटकारांची भाषाच बोलावी लागणार आहे. प्रयत्न तर झालाय. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा तेच फिल्डर बॉल खाली आणि आता चूक झालेली नाहीये. नाईसली टेकन. फलंदाज बाद. अतिशय खुश असतील पोलीस निरीक्षक ढगे साहेब ज्या पद्धतीनं पोलीस बांधवांनी खेळ सादर केलेला आहे. उपनिरीक्षक कदम साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित. शशी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. सामन्यामध्ये आता औपचारिकता फक्त शिल्लक दिसते. 4 चेंडू आणि 30 धावाचं समीकरण आहे. विजयाच्या उंबरठ्यावर बघतोय आपण या मॅच मध्ये शहापूर पोलीस संघाला. आणि आता व्यासपीठावर पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेचे प्रणेते निलेश पाटोळे साहेब तसेच विनोद भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते तिकडे पाहुण्यांचा सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय गायकवाड साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. शहापूर नगरपंचायतचे सीईओ गायकवाड साहेब आपला सन्मान आपण त्याचा स्वीकार करावा अशी आपल्याला विनंती. हे तुम्ही पाहू शकाल. विजयबाई भगत देखील आपल्याला तिथे उपस्थित पाहायला मिळत आहेत. पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान. थँक्यू सर फॉर बिईंग विथ अस. तदनंतर पुढचा सन्मान असेल कदम साहेबांचा. एस आहे सन्माननीय कदम साहेब यांना आपण सन्मानित करतोय. आणि याचबरोबर सामना येथे समाप्त होत असताना सामना जिंकलाय शहापूर पोलीस संघानं. पोलीस बांधवांचा विजय आणि पोलिसांचा विजय असणारच आहे. महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो नेहमीच. आणि येथे क्रिकेटमध्ये देखील त्यांनी दणदणीत असा विजय संपादित केलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व पोलीस बांधवांचं. सन्माननीय पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करतोय. शेख साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. आजची ही 4थी रजनी आणि आज मोठमोठ्या हस्ती आपल्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जात आहे. उपस्थित पाहुण्यांचे विशेष आभार देखील आम्ही व्यक्त करीत आहोत. शेख साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. प्रेक्षणीय लढत पोलीस बांधवांनी जिंकली आहे आणि त्यांना आता आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत. चला संपूर्ण